जय महाराष्ट्र, मी अनुजा कर्णिक. छोट्या पडद्यावरच्या मोठ्या घडामोडी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी तुमच्या फेवरेट शो होम थिएटर मध्ये. आजकाल स्त्रिया कोणत्याही गोष्टीमध्ये मागे राहिलेल्या नाहीयेत. पुरुषांच्या बरोबरीने त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला दिसतायत आणि हेच आपल्याला आज होम थिएटर मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. सीआयडीच्या दुनियेमध्ये झालेली आहे आता एका लेडी इन्स्पेक्टरची एंट्री आणि ती आता करणार आहे भल्या भल्यांची बोलती बंद. कोण आहे ही आहे लेडी दया. सीआयडी मध्ये आता दयाला टक्कर देण्यासाठी पोहोचलेली आहे इन्स्पेक्टर जयवंती शिंदे आणि तिच्याशी खास बातचीत केली आमची प्रतिनिधी प्रेरणा जंगमना. दुश्मनों का सामना करने आ रही है लेडी दया मीन्स तानिया. तानिया, बहुत बहुत स्वागत जय महाराष्ट्र में. थैंक यू सो मच. और मेरा नाम है जयवंती शिंदे शो में. जी बिल्कुल. और जैसे कि लेडी दया बोला जा रहा है तो दया को कितना फॉलो किया है इसमें आपने? दया एक मैं बहुत इंस्पायर्ड हूँ उनसे इन रियल लाइफ ऑल्सो और शो में भी. तो उनकी इंस्पिरेशन से ही मैं भी खूब अपने आप को अच्छे से बिल्ड किया है मैंने और लोगों को मारने वारने की खूब प्रैक्टिस की है. दरवाजे खूब थोड़े हैं. सो वी कैन से कि ये कैरेक्टर बहुत ही इंस्पायर्ड है दया के कैरेक्टर से, इसीलिए उसे शायद लेडी दया भी बुलाया जाता है. लंबी चौड़ी ऊंची. जैसे कि चक दे के बाद अब ऐसी कोई सीरियल आ रही है आपके और कुछ अलग करने मिल रहा है और सीआईडी में जब भी होता है कुछ हटके होता है और एक्शन तो होती ही है, तो उसके लिए क्या क्या किया आपने? देखिए, सबसे हटके तो ये है, मेरा नाम है जयवंती शिंदे. इसका मतलब ये है कि मैं एक महाराष्ट्रीयन कैरेक्टर, मराठी कैरेक्टर प्ले कर रही हूँ और मैं हूँ पंजाबी. तो लैंग्वेज का बैरियर था मुझे, उसके लिए मैं मराठी सीख रही हूँ और ये बहुत बड़ी डेवलपमेंट है मेरे लिए. दूसरा, बहुत सारे स्टंट्स करने के लिए मिल रहे हैं मुझे. मैंने चकदे में स्टंट्स किए थे बट वो इस तरह से नहीं थे कि जहाँ पे मुझे हार्नेस पहनना होगा या फिर फाइट करना होगा. तो उस तरह से बहुत डिफरेंट कैरेक्टर है ये. तो आई एम रियली लुकिंग फॉरवर्ड टू इट. बहुत एक्साइटेड हूँ. जैसे कि अभी आपने कहा कि आप मराठी बहुत अच्छी सीख रही है और जैसे कि चैनल भी मराठी है, तो आप दो लाइनें कुछ मराठी में जो सीख गई है आप. माझी अशी आशा आहे की सर्व लोकांना माझं काम खूप आवडेल. क्या बात है. चलो. और दया भी वैसे मराठी बहुत अच्छे बोल लेते हैं, तो ये और एक सिमिलर क्वालिटीज़ होगी. मैं उम्मीद करती हूँ मैं उनकी जितनी अच्छी मराठी बोल पाऊँ. मैंने उनसे हिंदी में ही या इंग्लिश में ही बात की है अभी तक, बट आई एम रियली लुकिंग फॉरवर्ड कि मैं अच्छे से मराठी बोलूँ और लोगों को ये मेरा काम बहुत पसंद आए. जी, जैसे कि अब इस सीरियल में बहुत सारे किरदार हैं और हर एक किरदार को एक यूनिकनेस है उस किरदार का. जैसे कि प्रेडिक्स है, ये है और प्रद्युमन जी है, तो उनको किस तरह से देख रही है? जैसे बहुत सालों से सीआईडी चलता आ रहा है, तो कितना फॉलो किया था इस सीरियल का आपने? मैंने ये सीरियल बहुत देखा है, शुरू से देखा है क्योंकि 19 साल से आ रहा है. तो लिटरली मैं स्कूल से लेके अब तक देखती ही आ रही हूँ. सो मेरे लिए बहुत प्राउड मोमेंट है कि जो शो मैंने इतना देखा है उसके अंदर मैं आज काम कर रही हूँ. सभी लोग बहुत अच्छे हैं, यूनिट बहुत अच्छा है. मैंने उन लोगों के साथ अभी बहुत ज़्यादा शूट नहीं किया, अभी मेरा सोलो शूट चल रहा है, बट एक दो दिन में आई होप उनके साथ में मैं शूट करूँगी. मिली हूँ मैं एसीपी प्रद्युमन से, अभी तक मैं नहीं मिली हूँ. मैं बहुत एक्साइटेड हूँ उनसे भी मिलने के लिए, बट आई होप एंड आई नो दे हैव वेलकम्ड मी वेरी वार्म हार्टेडली एंड आई विल रेसिप्रोकेट द सेम फीलिंग्स. जी, जैसे कि शूट शुरू हो गया है अभी, तो किस तरह से स्टंट होने वाले हैं, क्या क्या स्टंट होने वाले हैं एग्जैक्टली? मैं स्टंट्स ऐसे है कि दरवाजे टूटेंगे, लोग फूटेंगे, भागेंगे, क्रिमिनल्स को बहुत डर लगेगा कि दयावंती शिंदे आ गई है अभी. तो यही है. मैंने पहली बार हार्नेस पहना सीआईडी पे. मैंने आज तक कभी हार्नेस का मुझे एक्सपीरियंस नहीं था. उसके ऊपर मैंने फ्लिप्स किए हैं, काफ़ी सारी चीज़ें नहीं की हैं एंड होपफुली आगे एक महीने में और इंटेंसिटी, क्योंकि जितनी मेरी प्रैक्टिस ज़्यादा होगी उतना ज़्यादा और मैं स्टंट्स करूँगी. जैसे कि दया को भी एक सब लोगों ने पसंद किया, उस तरह लेडी दया को भी पसंद करेंगे, यही शुभकामनाएं. थैंक यू सो मच. आई रियली होप दैट. वीडियो जर्नलिस्ट नियाज सह प्रेरणा जंगम, जय महाराष्ट्र, मुंबई. सीआयडी नंतर आता जाऊया लक्ष युनिट 8 मध्ये. सिल्वर स्क्रीनवरती तुम्ही रावडी राठोडची धमाल पाहिलेली आहेच. आता स्मॉल स्क्रीनवरही तुम्हाला पुन्हा एकदा रावडी राठोडचा अंदाज पाहायला मिळणार आहे. पण हा कोणी अभिनेता नाहीये, तर ही आहे एक अभिनेत्री. ही स्मॉल स्क्रीनवरची नवी रावडी राठोड आहे
अभिनेत्री श्वेता शिंदे जी लक्ष्यमध्ये इन्स्पेक्टर रेणुका राठोड बनून येते आणि आपल्या रावडी नावाप्रमाणेच ती आता अनेक रावडी स्टंट सुद्धा आपल्याला करताना दिसणार आहे आणि तिच्याशी खास बातचीत केली आमची प्रतिनिधी पूजा बोरकरने. 4 वर्षानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करते ती म्हणजे रेणुका राठोड. खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. थँक्यू. श्वेता, 4 वर्षानंतर वेलकम बॅक इन स्मॉल स्क्रीन. थँक्यू सो मच. सो हाऊ मच यू एक्सायटेड? किती मजा येते, किती एक्सायटेड आणि हा वेगळी वेशभूषा घेऊन तू येतेस प्रेक्षकांसमोर. खूप बरं वाटतं, खूप मजा येते काम करायला आणि हा रोल असा आहे की जो मला नेहमीच करायचा होता आणि मला वाटलं नव्हतं की माझा कमबॅक आणि इतका छान रोल असं दोन्ही एकत्र येईल, इतकी छान केमिस्ट्री होईल. म्हणजे मला हे माहिती होतं की आपल्याला एक बँग ऑन रोल हवा होता. सो मी वाट बघत होते की काहीतरी खूप छान येईपर्यंत आपण सुरू नाही करायचं काम. पण डेलीचा हा सास बहु ड्रामा आणि ह्या सगळ्यापण वेगळं काहीतरी हटके काहीतरी करायला चालली आहेस. मला वाटतं प्रत्येक ॲक्ट्रेस ह्याची वाट बघत असते की जे नेहमी आपण रोल्स करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं कधी करायला मिळेल असं. मी ह्यापूर्वीही कॉप बऱ्याचदा केलेलं आहे, पण ते नेहमी कॉमेडी जॉनरमध्ये झालेलं आहे. म्हणजे धतिंग धिंगाणा माझी एक फिल्म होती, त्याला मला बेस्ट कॉमेडी ॲक्ट्रेसचं नॉमिनेशन होतं असं. सो अशा बऱ्याच झालेल्या आहेत, पण सगळ्याला ते कॉमेडी फ्लेवर आहे, कॉमेडी टच आहे. कधी ना म्हणजे मला असं ते ॲक्च्युअल कॉप हे प्ले करायला मिळते. सो त्या रोलची एक वेगळी एक्साइटमेंट आहे. आणि अशा ठिकाणी आता तू सध्या काय करतेस ह्या प्रेक्षकांना सांगावी अशी इच्छा आहे माझी. एक बऱ्याच गुंडांना मी इथं आता मारणार आहे आणि सॉलिड एक स्टंट सिक्वेन्स वगैरे होणार आहे आणि माझी एंट्री असणार आहे. सो फुल मद्रासी स्टाईल फायटिंग आम्ही करणार आहोत, कारण लक्ष्यमध्ये सगळे कॉप्स आपण खूप आमचा जॉनर आहे, आपले पॅटर्न हा आहे सिरियलचा की खूप रिअलिस्टिक कॉप्स आपण बघतो ह्या शोमध्ये. सो आम्ही म्हणलं ह्या प्रोमोमध्ये आपण हात धुवून घेऊया, जे काय करायचं फटके मारायचे तेवढे सगळे आपण करून घेऊ. सो तो स्टंट आहे. आता मला इथे त्यांनी सगळे हार्नेस वगैरे सगळं लावून मी टोटल ह्याच्यासाठी रेडी झालेली आहे शोसाठी. तर आता स्टंट सिक्वेन्स सुरू झाला की लक्ष्यमध्ये असं काहीतरी कोणी केलं नाही पहिल्यांदा तुला चान्स मिळाला हे सगळं करायला. हे सगळे माझे युनिट आर्टवाले मला धोपटणार आहेत नंतर मिळून सेटवर, कारण मला असं म्हणजे मलाही आत्ताच कळतं आहे की एवढी मोठी एंट्री किंवा एवढे सगळं स्टंट सिक्वेन्स करून कुणाची एंट्री झालेली नाही आहे. सो आय एम द लकी वन. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की बाकी सगळे मला धुवणार आहेत, मी त्याची वाट बघते. खूप लोकांनी मला असंही सांगितलं की त्याची एंट्री झाली आहे, आता तू मुकडाने आम्हाला पार्टी दे सगळ्या युनिट आर्टला. म्हणजे इथून सुरुवात झालेली आहे. अगदी म्हणजे ही सगळी सुरुवात झालेली आहे. बरं, ही सगळी मंडळी माझी आधीपासूनची ओळखीची आहेत, त्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद आहे की अरे श्वेता परत येते, वाव हाऊ नाईस. हे जे काही वेलकम मिळालं ना ते खूप मस्त होतं. त्यामुळे ते पार्टीज वगैरे सुरू व्हायला काही वेळ लागणार नव्हतं हे मला माहिती होतं. तुला आता सगळ्यांना असं युनिट आर्टला म्हणायला हरकत नाही, बचके आहे ना मैं आ रही हूँ. नाही, हे खरं तर खऱ्या परिस्थितीत उलट आहे की मुझे बचके रहना असे. युनिट आर्ट प्लीज मला सांभाळून घ्या. अच्छा, रावडी राठोड ज्या पद्धतीने नाव आहे, तर रावडी काय अंदाज तुझा बघायला मिळेल की नाही सिरियलमध्ये? नक्कीच बघायला मिळेल. इनफॅक्ट ह्या कॅरेक्टरचा बेस्ट पार्ट हा आहे की रेणुका थोडीशी इमोशनल आहे आणि ती रावडी आहे. कारण ती जेव्हा क्रिमिनल्स बरोबर असते तेव्हा ती कंप्लीट रावडी असते, सटक आहे. ती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी कुठल्याही थराला जाते, सगळे गेटअप्स चेंज करते, फोकस्ड आहे. पण एक तिची इमोशनल बॅकग्राऊंड आहे जे आम्ही हळूहळू रिव्हील करू. तो ते बॅक ऑफ द माइंड कुठेतरी आहे तिचं. तो फ्लेवर मला खूप आवडला. आता पूर्ण रेडी आहेस हे सगळं करण्यासाठी? लक्ष्यचं पूर्ण थीम आय होप आता वेगळी TRP बघायला मिळेल श्वेतामुळे स्पेशली. परमेश्वर म्हणजे बाप्पाच्या कृपेने हे व्हावं अशी माझी इच्छा आहे. जेव्हा मी मागे होते बॅकस्टेजला, म्हणजे बॅकस्टेज इन द सेन्स सगळे ड्रेसमॅन्स आणि मेकअप आर्टिस्ट आणि हे सगळेजण मी कोल्हापूरला शूट करत होते, तेव्हा सगळे म्हणतात की तुम्ही आता येणार आहात तर आता आणखीन 2 वर्ष आपण रॉक करणार वगैरे. तर हे सगळं बोलल्यानंतर आपल्याला असं वाटतं बापरे, आनंदही होतो आणि असं वाटतं खूप आपल्यावर जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी माझ्या युनिट आर्टच्या सगळ्या सहकार्यांनी, सगळ्या को आर्टिस्ट, सगळे डिरेक्टर्स हे मिळून आम्ही पार पाडू असं मला वाटतं. अच्छा, मला एक विचार, तू लक्ष्य या टीमबद्दल भरपूर काय ऐकलं असशील, तू किती ऐकलंस आणि किती खोडकर सेटवर आहे तुला माहिती आहे का? त्याबद्दल काय ऐकलंयस का तू? मला ना ह्यांच्या सगळ्या खोड्या माहिती आहेत, सगळे आतल्या गाठीचे ते मला माहिती आहे.
कोणीच सरळ नाही आहे. आता मी कोल्हापूरला शूट करत होतो तर तिथे तर सगळे निवडून आणले होते एकापेक्षा एक महान. पण मला बेस्ट हे वाटतं की सगळे त्यांच्या कामात इतके परफेक्ट आहेत, ते कंप्लेंटला चान्स देत नाहीत. त्यामुळे ओरडायचं कशाला असं होतं. आय एम शुअर की येतात सगळे, त्यांचं सगळ्यांचं काम आणि ते पटपट पटपट आवडतात का, तर मग नंतर मस्ती करायची. आउटडोर आहे, सगळं आहे, सगळे एक युनिट बनवून सगळे त्या सीनमध्ये घुसतात. म्हणजे क्राऊड कंट्रोल करायचा असेल, काही असेल, आर्टिस्ट पण, कारण आम्ही ऑलरेडी युनिफॉर्ममध्ये असतो, आम्ही लोक पण आवाज टाकतो, चला बाजूला सरका, हे जे माझा एक्सपिरियन्स आहे कोल्हापूरमध्ये. सो आय गेस इट जस्ट अ टीम युनिट. म्हणजे कोणीही स्वतःचं काम एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. व्हिडिओ अनिल गुरव, पूजा बोरकर, जय महाराष्ट्र, मुंबई. या 2 रावडी इन्स्पेक्टरला भेटल्यानंतर आता आपल्याला 5 मैत्रिणींनाही भेटायचे आणि त्यांची धमालही पाहायची आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.